बघा आता आमचे जे डिफिटेड झालेले उमेदवार त्यांनाही बोलवलेलं आहे, निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये पक्ष नेता निवडीचाही एक विषय आहे आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं, कारण की आमचे सगळे डिप्युटेड असेल तरी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते आहेत, त्यांच्याकडूनही चर्चा करून पुढचं युद्ध कसं लढायचं याची रणनीती बनवण्याचं काम आदरणीय प्रभारी करतात आहेत आणि या ठिकाणी सगळ्याशी ते पर्सनल बोलतात आहेत, त्यासाठी ते आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की काँग्रेसने सावरकर यांच्यावर बोलू नये आणि त्यांनी असे म्हटलं की सावरकरांना भारतरत्न दिला पाहिजे. कुठेतरी मवियामध्ये आता सावरकरांवर तरी आम्हाला मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या वर्तमान स्थितीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये परभणी आणि बीड या दोन घटना आता ज्या घडल्यात त्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीलाच मुठमध्ये देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका इतिहासात जायच्यापेक्षा वर्तमानच आज महाराष्ट्रातलं धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वर्तमानावरच आता आम्ही लढतो आहे. आणि ज्या पद्धतीनं दलित लोकांवर लाठीचार्ज, आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन माध्यमातून झालं आणि त्याच्यामध्ये एका तरुण आमच्या आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीनं बीडमध्ये 3 टर्मच्या सरपंचाला जी निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये सत्तेतले लोक सहभागी आहेत, अशा पद्धतीची चर्चा. आणि आज आपण पाहिलं असेल की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा जो डाऊट आमच्या मनात आहे, त्या भागातल्या जनतेच्या मनात आहे, तो त्यांच्या सत्ता पक्षाच्याही आमदारांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पोलीस आणि राजकीय जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलं. मग हे सरकार खुनी आहे का? या ठिकाणी निर्दयीपणे जनतेला मारते आहे आणि हे सत्ता EMच्या माध्यमातून आलेली आहे, जनतेच्या आशीर्वादानं आलेली नाही आहे. कुठलाही उत्सव या राज्यामध्ये नाही, मंत्रिमंडळात नाही, भाजप असेल, अजित पवार गट असेल या एकनाथ शिंदे गट असेल, त्याच्यामध्ये बघा कशा मारामाऱ्या चाललेल्या आहेत. आणि म्हणून वर्तमान हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचं वर्तमान हे ज्या पद्धतीनं खराब करण्याचं काम हे EMवालं सरकार करते आहे, त्याचा विरोध करणं आणि त्याला वटणीवर आणणं ही आमची भूमिका आहे. म्हणून त्यामुळे इतिहासात हा भाग आज आमचा नाही, वर्तमान महाराष्ट्रातलं आज धोक्यात आहे आणि ती लढाई काँग्रेस पक्ष लढते. आम्हाला त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात, त्याला काही आमचं एग्रीमेंट लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. विधिमंडळ कार्यालयासमोर उभे असताना अगदी उद्धव ठाकरे समोरून निघून गेले, एक प्रकारे दुर्लक्ष केल्यासारखं झालं का तो प्रकार? नाही, ते गर्दीत होतं, मी पण गर्दीत होतो, आमचं लक्ष नव्हतं त्यांचं आणि त्यांचंही लक्ष माझ्यावर नव्हतं आणि माझंही लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. आज स्थगन मांडला जेव्हा सभात्याग झाला तेव्हा काँग्रेसचे आमदार बाहेर निघाले, पण उभाटाचे आमदार सभागृहात होते, काय समजायचं? बघा, आमच्यासाठी परभणीमध्ये आणि बीडमध्ये झालेली घटना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या पद्धतीनं निर्दयीपणे, अमानुषपणे निहत्या लोकांना मारलं, निर्दोष लोकांना मारलं, त्याचा विरोध करावाच लागेल. सरकारला अशा हुकुमशाही पद्धतीनं वागता येणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी हुकुमशाही पद्धती चालेल त्याच्या विरोधातली लढाई काँग्रेस लढेल. आम्हाला मी त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देणार नाही. मी सांगितलं की महाराष्ट्राचं वर्तमानच आज धोक्यात आलेलं आहे, तो आमच्यासाठी महत्त्वाचा आणि काँग्रेस त्याच्यावर महाराष्ट्रात लढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.